नमस्कार. द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. गणिताचा पाया म्हटलं तर विभाज्यतेच्या कसोट्या आल्याच पाहिजेत. म्हणजे लसावी मसावी असेल, शेकडेवारी किंवा पुढचे कुठलेही आकडेमोड करायचे असेल तर कसोट्या समजल्या पाहिजेत आणि त्या आल्या पाहिजेत. तर आता आपण बघणार आहोत ज्या महत्त्वाच्या आहेत येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला लागणाऱ्या 2 ते 15पर्यंतच्या कसोट्या. तसं तर 2 ते 7पर्यंतच्याच कसोट्या शक्यतो लागतात, पण आपण 15पर्यंतच्या बघूयात. पहिली आहे 2ची कसोटी. सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असेल त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 2ची कसोटी लागू होते. उदाहरणार्थ 32, 426, 120, 228 अशा आपण भरपूर उदाहरणं घेऊ शकतात. सगळ्यात सोपं म्हणजे समसंख्या माहिती असेल ना, जेवढ्या समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्येला 2ची कसोटी लागू होते. पुढची कसोटी आहे 3ची कसोटी. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्याला संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणजेच आता उदाहरण घेऊ आपण. 126 ही संख्या घेतलेली आहे. 126 मध्ये 3 अंक आहेत. 3 अंकांची बेरीज करायची म्हणजेच 1 + 2 + 6 अंकांची बेरीज ती 9. 9ला 3ने पूर्ण भाग जातो आणि 126ला पण 3ने भाग जातो. 126ला 3ने भाग घालून बघा, बाकी 0 उरते. त्याच्यामुळे 126ला 3ची कसोटी लागू होते. आता आपण बघू 4ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या दशक व एकक स्थानी असणाऱ्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने पूर्ण भाग जात असेल किंवा सगळ्यात सोपी कसोटी ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी 0 व 4 असेल त्या संख्येला 4ने भाग जातो. उदाहरणार्थ 624. एकक आणि दशक स्थानची संख्या घेऊया 24. 24ला 4ने भाग जातो. 936 मध्ये पण तसंच 36ला 4ने भाग जातो. 500 आणि 200 मध्ये एकक आणि दशक स्थानी 0 आहे, त्याच्यामुळे ह्याला पण 4ने भाग जातो. 5ची कसोटी सगळ्यात सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो किंवा 5च्या पटीतल्या संख्या म्हणजेच उदाहरणार्थ 125, 130, 200 अशा भरपूर संख्या आहेत. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल त्या सर्व संख्या. आता आपण इथून 2, 3, 4, 5पर्यंतच्या कसोट्या बघितल्या. आता आपण पुढच्या कसोट्या बघूया. पुढची आहे 6ची कसोटी. दिलेल्या संख्येला म्हणजेच 2 व 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. आता इथून पुढे 6 ते 15पर्यंत सर्व कसोट्या ज्या आहेत ते 2 ते 5पर्यंतच्या कसोट्यांवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला 15पर्यंतच्या कसोट्या लक्षात ठेवायच्या नसतील तर 2 ते 5पर्यंतच्या कसोट्या जर लक्षात ठेवल्या तरी तुमचं होऊन जाते गणित पूर्ण, म्हणजे पाया पक्का होते. आपण बघितले 6ची कसोटी. 126 उदाहरण घेऊया. 126ला 2ने पण भाग जातो आणि 3ने पण भाग जातो. 2चे म्हणजे एकक स्थानी 6 आहे त्याच्यामुळे 2ने भाग जातो आणि 126ची बेरीज 9 येते त्याला 3ने भाग जातो. त्याच्यामुळे 126ला 6ने पूर्ण भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला 2ची आणि 3ची कसोटी लागू होते हे सगळ्यात सोपं आहे, त्या संख्येला 6ची कसोटी पण लागू होते. आता 7ची कसोटी. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून म्हणजे शेवटच्या 3 अंकांनी संख्येतून डावीकडे उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येला 7ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 7ने भाग जातो. म्हणजेच उदाहरणार्थ घेऊया, समजेल तुम्हाला. 4,35,554. यातलं काय शेवटच्या 3 अंक कोणते? 554. त्याच्यामधून डावीकडचे 3 अंक वजा करू. 435 येणारे वजाबाकी 119. 119ला 7ने पूर्ण भाग जातो. त्याच्यामुळे 4,35,554ला पण 4ने पूर्ण भाग जातो. आता 8ची कसोटी. दिलेल्या संख्यांपैकी शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. आता इथे एक संख्या घेतलेली आहे 3,45,136. ह्याच्यातले शेवटचे 3 अंक कोणते? 136 आणि 136ला 8ने पूर्ण भाग जातो. त्याच्यामुळे 3,45,136ला 8ने भाग जातो. पुढची कसोटी आहे 9ची कसोटी. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. आता इथे एक संख्या घेतलेली आहे 4,45,342. सर्व अंकांची बेरीज करायची. 4 + 5 + 3 + 4 + 2 = 18 येते आणि 18ला
9ने पूर्ण भाग जातो. त्याच्यामुळे 45,342ला 9ने पूर्ण भाग जातो. आता आपण 6, 7, 8, 9 कसोट्या झाल्यात, म्हणजे 2 ते 9 पर्यंतच्या कसोट्या झाल्यात. आता शेवटच्या 4 कसोट्या राहिल्यात, त्या एकदम सोप्या आहे. पुढची आहे 10ची कसोटी. 10ची कसोटी एकदम सोपी. संख्येच्या शेवटी 0 असेल तर त्या संख्येला 10ने भाग जातो किंवा 10च्या पटीतल्या संख्या, उदाहरणार्थ 100, 200. 11ची कसोटी. दिलेल्या संख्येतील अंकांची, ही लक्षात ठेवा, 11ची खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यावर नक्की कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याच्यावर उदाहरण येतं. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची एकाडेक बेरीज करून वेगवेगळ्या बेरजा करायच्या एकाडेक संख्येच्या, आणि ज्या बेरीज केलेली आहे त्या बेरजेचा फरक 0 व 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. उदाहरण घेऊया. 9,23,153 याच्यातली एकाडेक म्हणजे 9 + 3 + 5 वजा 2 + 1 + 3 म्हणजे 17 + 6 = 11. 11 ही 11च्या पटीत संख्या आहे त्याच्यामुळे, आणि ह्याला 11ने पूर्ण भाग जातो. त्याच्यामुळे 9,23,153ला 11ने पूर्ण भाग जातो. 12ची कसोटी. सोपी ही, पण ज्या संख्येला 3ने व 4ने भाग जातो, म्हणजे 3 आणि 4ची कसोटी माहीत असेल तर 12ची कसोटी येते. म्हणजे ज्या संख्येला 3ने व 4ने भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जातो. उदाहरणार्थ 144 आणि 624. त्याचबरोबर 15ची कसोटी. ज्या संख्येला 3ने व 5ने भाग जातो त्या संख्येला 15ने भाग जातो. उदाहरणार्थ 525, 345. म्हणजे 3 व 5ची कसोटी लक्षात ठेवायची. मी एवढं सांगेन की 2 ते 5 पर्यंतच्या कसोट्या, 7 आणि 11ची कसोटी खूप महत्त्वाची आहे. या सगळ्या कसोट्यांपेक्षा ही कसोटी जर लक्षात ठेवली तर, ह्या सगळ्या कसोट्या लक्षात ठेवल्या तर बाकीच्या कसोट्या लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये सांगा की मी शिकवलेलं आवडते की नाही. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.